नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VK सक्सेस क्लासेस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजपासून आपण एका वेगळ्या सिरीजची सुरुवात करणार आहे। वेगळ्या सिरीजची सुरुवात म्हणजे जे काही तुमचे बेसिक्स म्हणजे गणिताबाबतीत जे काही बेसिक्स आहेत ते तुमचे ऍडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल, तुमचे टेबल्स पार्ट तुम्हाला करायचा कंटाळा येतो, पण ते टेबल्स पण पार्ट व्हायला पाहिजे, त्याबरोबर तुम्हाला वेगळं काहीतरी शिकण्याचा आनंद पण मिळाला पाहिजे। त्यासाठी मी असं एक वेगळंच असं एक आजपासून सिरीज सुरू करणार आहे। आणि तुम्हाला महत्त्वाची सांगायची गोष्ट, ही जर सिरीज तुम्हाला आवडली असेल तर प्रत्येकाने लाईक करा। मला यावरून लक्षात येईल की तुम्हाला हे सिरीज आवडलं आहे आणि हे तुम्हाला मी कंटिन्यू करावं असं तुम्हाला वाटतं, त्यामुळे तुम्ही लाईक केला। तर त्यासाठी तुम्ही या ज्या व्हिडिओ आजचा जो व्हिडिओ आहे ना, हा मी तुमच्या समोर आणत आहे, त्या व्हिडिओला लाईक नक्की करा। त्यावरून मला लक्षात येईल की अशा प्रकारे व्हिडिओज तुम्हाला पाहायचे, त्यामुळे तुम्ही मला लाईक्स दिलात। हा व्हिडिओ करण्याचा एवढाच उद्देश आहे की फक्त 10 मिनिटाचा एक्सरसाइज व्हायला पाहिजे, पण तुम्हाला प्रॅक्टिस झाल्याचा आनंद आणि त्याबरोबर रोज तुम्ही नंबर्स, जोपर्यंत तुम्ही नंबरशी खेळलाच नाही तर नंबरशी तुम्ही फॅमिलिअरिटी तुमची वाढणार नाही। आणि मी काय करते, आता तुम्हाला 5वीला गेला तर काही मुलं तुम्ही आता मराठी मीडियम वरून सेमी इंग्लिश वगैरे शिफ्ट व्हाल, किंवा एक मराठी मीडियमचे जरी असला तरी तुम्हाला एक काही शब्द मी इंग्लिश मधून दिलेले आहेत की जेणेकरून तुम्ही त्या नंबर तुम्ही थोडं जरी त्या नंबरशी तुम्ही खेळलात तर तुम्हाला काय होईल की थोडंसे इंग्लिश बद्दल पण तुम्हाला माहिती वाढत जाईल आणि इंग्लिशच्या बाबतीतची थोडी थोडी भीती काय कमी कमी होत जाईल। हाच माझा या सगळ्या गोष्टीचा उद्देश आहे। आणि लाईक तुम्ही नक्की करायचं, लाईक करून मला हे पुढचं हे जे काही मी आजपासून सुरू केलं ते सिरीज चालू ठेवायचं का नाही हे त्यावरून मी ठरवणार आहे। हा माझा उद्देश फक्त 10 ते 15 मिनिटातच कव्हर करणार आहे त्या सगळ्या गोष्टी, त्यासाठी मी आधीच लिहून ठेवत आहे। पण तुम्ही लाईक केल्यानंतरच मला पुढच्या गोष्टी समजणार आहेत। आणि आज मी एवढं कशाला सांगा, हा पहिला व्हिडिओ असल्यामुळे मी आज एवढं तुम्हाला बोलत आहे। मी इथून पुढच्या व्हिडिओजला फक्त अशा प्रकारे मांडणी करेन आणि डायरेक्ट आपण सोडवायला सुरुवात करूयात। पण हे पहिला व्हिडिओ असल्यामुळे मी तुम्हाला आज एवढं बोलत आहे। पण लाईक नक्की करा, त्यावरून मला पुढचे सिरीज सुरू ठेवायचं का नाही हे माझ्या लक्षात येईल। आता आपण आधी टेबल्सचा सराव करूया। आता हे बघा, फिलिंग द ब्लँक्स, फिलिंग द ब्लँक्स, फिलिंग द ब्लँक्स म्हणजे काय, रिकाम्या जागा भरा। आता त्या रिकाम्या जागी कुठला येणार, 12चा पाडा तुम्हाला येतो, 12चा पाडा 84 येईपर्यंत म्हणायचं, म्हणजेच काय 12 गुणिले 7। असं 12 गुणिले 7, किंवा काय करायचं, असं ब्लँक असताना 84 भागिले 12 करायचं, म्हणजे 12 सत्ते 84। आता 9 गुणिले 9, 9 गुणिले 9, 9च्या टेबल मध्ये पण आहे 9चा वर्ग, दोन्ही पण 9चा वर्ग पण होईल आणि 9 गुणिले 9 म्हणजे 99 बरोबर किती येईल, 81। आता पुढे बघा, त्यांनी काय प्रश्न काय, विच नंबर कम्स नेक्स्ट, म्हणजे काय त्यांनी काय म्हणलंय, विच नंबर म्हणजे विच म्हणजे काय, कोणतं, नंबर तर म्हणजे माहितीये तुम्हाला, नंबर म्हणजे अंक, कम्स म्हणजे पुढे कोणता अंक येईल, पुढे कोणता, विच नंबर कम्स नेक्स्ट म्हणलं। मग हे काय दिसतंय तुम्हाला, 3चा पाडा, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, मग इथं काय येईल, 3 चौक 12। आता बघा, 13 into 5, 13 पाचे 65, म्हणजेच काय 13 into 5 65। तर बघा इथं आन्सर मध्ये काय दिलं त्यांनी, 144, 144
12ला कितीने गुणल्यानंतर 144 येईल? 12चा बडा काय, सॉरी 12चा वर्ग काय, 144. म्हणजेच काय, 12 into 12 means 144. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. फिल द मिसिंग नंबर इन द 14 टेबल. 14चा टेबल तुम्हाला येतो सगळ्यांना. 14चा पाडा येतो. आणि काय म्हणलंय, मिसिंग नंबर म्हणजे 14चा टेबल दिलेला आहे त्यांनी आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, हे जे रिकाम्या जागा आहेत ना ते भरायचे. आता 14चा पाडा म्हणा. 14 1 14, 14 2 28, 14 3 42, 14 चौक 56, 14 5 70. वेगळं काहीतरी शिकायला मिळत आहे ना. हो, असा एक्सरसाइज आपल्याला रोज करायचा आहे आता, जेणेकरून तुमची नंबरची फॅमिलिअरिटी पण वाढेल. म्हणजे नंबर तुम्हाला रोज ओळखीचे पण वाटतील आणि त्याबरोबर तुम्हाला गणिताबद्दलचा तुमचा आत्मविश्वास रोज वाढत जाईल. आता आपण ऍडिशन. आता बघा काय दिलेत त्यांनी, 5 अंकी घेतलेत मी. 1 2 3 4 5 2 3 4 5 6. मग असं असताना आडवस काय करायला दिले मी, तर आपल्याला आडवस प्रॅक्टिस. 3 + 4 7, 3 + 4 7, 4 + 3 7, 3 + 4 7. याचा आन्सर किती येईल, 5 × 7. आता हे बघा, 4 + 1 5, 5 + 2 7, 6 + 3 9, 7 + 2 9 आणि 8 + 1 also 9. तर बघा 5 - 2 किती येईल, 5 - 2 आन्सर इज 3. 4 - 3 1, 3 - 2 1, 2 - 1 2 - 1 so 1 and 1 - 0, 1 - 0 1, 0 - 1 नाही आहे, तर 1 - 0 आहे. 0 इकडे असलं असतं तर आन्सर वेगळं आलं असतं, पण इथं 1 आहे. 1 - 0 1 म्हणजे आन्सर किती आलं, 3 1 1 1 1. हे आता बघा 44,444 minus 33,333. हे बघा सगळ्यामध्ये डिफरन्स आता 1 1 1 1 येईल ना. पुन्हा डायरेक्ट आपण आन्सर 5 1 लिहूया, कारण 44 4मधून 3 गेले, एकच राहणार. आता बघा सगळे सेम आहेत अंक. या 4 मधून 3 घालवायचे, म्हणून 1 1 1 1. 5 times 1 11,111. आता बघा हे सबट्रॅक्शनचं. हे आपण 0 आहे म्हणून याला काय कन्सिडर करतो आपण, 10. आणि बाकीच्याला इकडं 9 9 आणि इथं 4. सुरुवातीला 10, मग 9 9 9 आणि इथं 4, कारण याचे सगळ्याचं कॅरी येत आहे, म्हणजेच काय एक एक हातचा येत जातो त्यामुळे. आता बघा 10 - 5 किती, इकडून येऊ तिकडून
कारण इकडून सवय लावायची, डावीकडून उजवीकडे. 4 minus 1 3, 9 minus 2 7, 9 minus 3 6, 9 minus 4 5, and 10 minus 5 5. Missing number series. रॉंग नंबर म्हणजे काय? चुकीचं पद ओळखणे. मिसिंग नंबर म्हणजे काय? जे काही इथं रिकाम्या जागा दिलेल्या आहेत तिथं कुठली संख्या येईल हे ओळखणं म्हणजे काय असेल मिसिंग नंबर. रॉंग नंबर म्हणजे याच्यातलं चुकीचं पद ओळखणे. आता बघा इथं काय दिलं त्यांनी, डॅश प्लस 2345 आणि इथे काय नंबर काय दिलाय 5678 म्हणजेच काय 5678. मग असं जर दिलं असेल आणि इथली संख्या काढायची असेल तर काय करायचं असतंय, या संख्येमधून ही संख्या वजा करायची. तर मग करा बघा, 5 मधून 2 गेले 3, 6 मधून 3 गेले 3, 7 मधून 4 गेले 3, 8 मधून 5 गेले 3. म्हणजे आन्सर किती आहे? 4 टाइम 3. आता हे पण तसंच आहे, इथं वजाबाकी. मग इथं त्यांनी या संख्येतून ही संख्या वजा केली, या संख्येतून ही संख्या जर वजा केली ना तर ही संख्या येईल. आता तुम्ही हे गणित घरी सोडवा, म्हणजे तुम्ही सोडवा. आता बघा इथं 5 इंटू किती येईल म्हणजे 75 असे विचारले. मग असं जर असेल ना तर काय करायचं, 75 भागिले 5 करायचं. मग 5 1 5 1, 7 मधून 5 गेले किती रिमाइंडर उरतात 25 आणि 5 5 25. म्हणजे इथे आन्सर किती 15. आता जर या रिकाम्याचे काय येईल, इथलं मिसिंग नंबर जर आपल्याला काढायचं असेल तर काय करावं लागेल, या 30,000 मधून एवढा अंक मायनस करावं लागेल आणि हे जे उरलेलं जे येईल ना ते इथला नंबर असेल. हे करायचं का तुम्ही सोडवता? आता याच्यामध्ये रॉंग नंबर बघूया. हे बघा 5 झालं तर 10 दिलं, 10 झालं तर 15 दिलं, 15 झाल्यानंतर 21 दिलं, मग 25 दिलं. काय करत गेले त्यांनी, 5 अधिक 5 10, 10 अधिक 5 15, मग 15 अधिक 5 20 पाहिजे ना, जस काही हे पण चुकीचं आहे. आता इथे बघा 2 अधिक 2 किती 4, 4 अधिक 4 8 आणि 8 अधिक 8 इथं 16 पाहिजे पण 10 आहे, म्हणजे काय हे पण चुकीचं आहे. आता इथं बघा 10 अधिक 10 20, 20 अधिक 10 30, 30 अधिक 10 40 पाहिजे पण इथं 50 दिले, त्यामुळे हे पण चुकीचं आहे. आता हे बघा 3 6 9 म्हणजेच काय 3चा पाडा दिला, 3 1 3 3 7 3 9 312 पाहिजे पण इथे किती दिले 13, त्यामुळे पण चुकीचं. हे बघा 13597 13597 दिले. हे जर बघितलं ना तर इथं 5 नंतर हे विषम संख्या, 5 नंतर 7 यायला पाहिजे, मग 7 नंतर 9
यायला पाहिजे, पण इथं 10 आहे, 5 नंतर 9 दिले, त्यामुळं 9 हे चुकीचं आहे, कारण हे विषम संख्या आहे. 1, 3, 5, 7 आणि 9 विषम संख्या आहेत, त्यामुळे 9 हे त्याचं उत्तर येईल. याच्यामध्ये 35 चुकीचं येईल. का हे तुम्ही स्वतः शोधता का मी सांगू दे? 35 का आलं हे तुम्ही शोधून मला त्याचं उत्तर कमेंट मध्ये द्या. किंवा 362, 82 तुम्हाला आन्सर सांगितलंय मी, पण फक्त का 35 हे याचं उत्तर मला कमेंट मध्ये सांगा. 362, 82, 145 आणि 123 आहे. 123 नाही का? 122 त्याचा आन्सर 35 आहे, चुकीचं पण. आता 35 का आलं याचं उत्तर मला कमेंट मध्ये द्या. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.